मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हवालदाराच्या पोरीचं लगीन ठरतंय ही बातमी गावात पसरायला येळ लागला नाही. 4 म्हणता 10 माणसं बैठकीला जमली. पाहुण्याकडची बी 7-8 जण आली होती. सरबत फिरला. पाहुण्यांनी पोरगी बघितली. वट्यात नारळ, पीस आणि पेढ्याचा पुडा घातला. पाटलाचा भाचा बसल्या जागेवर जिभळ्या चाटायला लागला. इचरा काय विचारायचं आहे ती. कुणी शिक्षण विचारलं तर कुणी नाव आणि गाव विचारलं. कुणी आजोळाचं नाव सांगायला लावलं. नवरदेव तुम्ही बी विचारा की काहीतरी. त्यात विचारायचं काय, तुम्ही विचारलं सा म्हणजे मी विचारल्यासारखंच हाय. माणसं हसलीत. चहा आला. हिकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. कुणी राजकारण काढलं, कोण पावसावरती बोललं. दुष्काळावरती बोलून बोलून माणसं कटाळली होतीत. पाटील उठलं. पानाची पिशवी काढत म्हणलं, हे बघा, आता जा पुन्हा या. हे करत बसायला टाइम हाय कुणाला. मी पुरीचा बाप हाय असं समजा. काय देणं घेणं असेल ते आत्ताच्या आत्ता ठरवून टाका. मुलीचा बाप कुठाय? तो गेलाय कल्याण बाजार बघायला. त्यांच्या परस्पर कसं ठरवायचं, त्याला नाही काळजी लेकीची. बेवडं हाय. याद्याव त्याची सही दिली म्हणजे झालं नव्हं. ठीक हाय, बोला मग. हे बघा पाटील, पोरगा तुमचा भातचा हाय. आता आम्ही काय बोलायचं? हवं तसं कसं? गावात ना आलाय ती कसा भायकायला वय. दाजी बोला की. पाटलाच्या मेहुण्यानं अवघडल्याला पाय पसारला. ईस देऊन लगीन करून द्या. काय काय करणार आहेसा तुम्ही? एका बाजूचा बस्ता घेऊ. डाग किती घालणार आहेसा पुरीला? ते नाही जमणार. मग मी सांगतो ते ऐका. आम्ही नारळ आणि पोरगी तुमच्या वाट्यात घालू. उचलून गिन्नी मिळणार नाही. मग लग्नाचा खर्च दारात करणार आम्ही. दोन्ही बाजूचं बसतं आम्ही आमचं बघू. येणं जाणं बी आमच्यातच. असं म्हणतासा वय? हा, सोय बघत नाही तो सोयरा कसला. उचलून किती देणार? काय नाही. तसं कसं? निदान 10 तरी द्या. काय दाजी मागून मागितलंयसा? उचलून 10 देतो. शिवाय 2 तोळ्याचं घंटण घालतो पोरीला. तुम्ही अंगावल्या कपड्यानिशी यायचं. ठरलं मग. पुजारी फोडा सुपारी आणि करा याद्या. माणसं खुश. साऱ्यासनी पाटलाच्या घरी पोळ्याचं जेवण. पंक्ती बसायच्या वक्ताला म्हापा हवालदार डुलत डुलत आला. कसलं जेवण चाललंय पाटील? ल्याका तुझ्या पुरीचं लगीन ठरलं? कुणी ठरवलं? आम्ही ठरवलं. 10 देऊन लगीन करून द्यायचं. गिन्नाट मिळणार नाही. सोन्यावानी पुरगी फुकट करून घ्यायला माणसं माग लागल्या ती माझ्या. मग का जमवत नाहीस? डबल बसू द्यावं. बघा कसा बार उडवतो. किती हुंडा ठरला? 10. मुंबईला धश्शा येणार. काय नाही म्हणलं तरी ओपनला यक्का ठरलेला. 20 वर्षाचा अनुभव बोलतोय. गप्पा नव्हत. बास तुझ्या थापा. भडव्या जावाय कुंचा काही विचारशील का नाही र? देण्यातच नाही. बरं, कंचा जावाय? तो मोहर बसल्याला टोपीवाला शाळा मास्तर हाय. मास्तरड हाय वय? मिळायच्या 1000-1200 रुपया. मला वाटला हापिसर हाय मोठा. हे शाण्या, खा आणि लाग वाटला. लग्नात पेलास तर हाणतो धरून चापकानं. परशा येणार हाय लग्नाला? वय वय येणार हाय. पण मी येणार नाही. आत्ताच सांगतो तर. बघू जावाच्या तवा. मुहूर्त काढला. तीत धरली. परशाला तार केली. पदीनं सगळं घर सजवलं. तांदूळ निवडण्यापासून लाडवा पावतर पाटलाच्या सुनासनी मदत केली. चंद्रभागा म्हणाली, लय नका राबू वंस. ऐन लग्नात नवरे आजारल्यावरती वराड कोकलल आमच्या नावानं. वय की चंद्रा खरं तीच बोलतीया. त्या पोरीला आराम द्या साऱ्या जणींनी. म्हातारीनं पोरीची बाजू घेतली. तशी पद्मा लाजली. आपलं काम करण्यात कसला हो कमीपणा आजी. तरी पण नको करू. आमच्या म्हाताऱ्याला कळलं तर हाणलं आम्हासनी. सवताच्या लेकीसाठी केलं नाही एवढं तुझ्यासाठी करत्या ती. देव माणूस हाय ती नाना. देव कसला भोळा म्हण. 20,000ला चाट लागल तवा कळल.
परसू दादा फेडल सारं पैसा. तू नक भावाचं कौतिक सांगूस. पदीचं डोळं पाण्यानं भरलं. पाटील आलाच काठी सावरीत. कुठवर आल्या तयारी. झालंय सगळं. ही का डोळं पुशीत पळाली. अय काशे, तू काय बोललीस का काय ग पुरीला? ह्या बया, नाटक करू नगस. खबरदार पुरीला दुखिवलंस तर. पण मी म्हणती एवढा पैसा उतू चाललाय का? सोन्यात गुतवा. का म्हणून असं उधळतायसा? पोटाला बिब घालायचा वकूत आला तवा कुणी ग मदत केली? ह्या पदीच्या भावानं. अगं परशानं पैसा दिला म्हणून हिर झाली. ह्या बागायत फुललंय ते त्याच्याच जीवावरती. थेरडे, तोंडात दात नसताना बडबाडतीयास. काय लाज आबरू तुला? मुस्काट ठेचल्यावानी म्हातारी गप झाली. पुन्हा काय तोंड उघडलं नाही. धाकट्या सुनाला हसू आवरत नव्हतं. तशीच जीभ दाताखाली धरून बसली होती. परशा आला. बरोबर देखणी बायको अनिता. गाव बघत होतं. पेताडं पॉर एवढं सुधारलं कुणाला खरंच वाटत नव्हतं. दारापुढं परशा आला तवा मंडप सजला होता. पाटलाची चारी पोरं राबत होती. कोण वायरी फिरवीत होतं तर कोण लाईटी लावत होतं. ताडपदऱ्या सतरंजा हातारण्यात कोणी गुतलं होतं. स्पीकर दणानत होतं. दिवस मावळायला लाईटीही लागल्या. 4 बत्त्या पेटल्या. रातचं वऱ्हाड आलं. परशा सामोरा गेला. नारळ देऊन रामराम घातला. पाटलानं बी दाजीला मिठी मारली. रामराम झाला. ताडकन नारळ फोडून नवऱ्यावनं उतरून पलीकडं फेकला. कार्टी पळवायला पळाली. पाटलाच्या घरात जानवसा. ऐस पैस घर. पुढं अंगण. सकाळी 10ला लगीन लागलं. 11ला बसल्या पंक्ती. उभं गाव सुदाम पाटलाच्या शब्दामागं पळत असल्यालं. महारा पोरांसकट गावाबाहेरच्या पारध्याच्या वस्तीव निमंत्रण गेल्यालं. लांब लचक 4 पंक्ती बसल्याल्या. दुपार पावतर पाहुण्या रावळ्यांसकट सगळं गाव जेवून गेलं. पाटील थोरल्याला म्हणला, कोण कोण आलं नव्हतं र? नेहमीचीच गाढवं. पर कोण? दादा पाटील नव्हता. सरपंच निदान अक्षदा टाकायला तरी आला होता. दगडू बुवा नाही आला. केदाऱ्या बब्या कुठं आहे ती? आत्ताच शेवटच्या पंक्तीला जिवली तर बघा. ती काय पत्रावळ्या गोळा करते ती. हवालदार तरी कुठाय? दादा पाटलानं नेहलाय पुढं घालून. कोण म्हणलं? केदाऱ्या म्हणत होता. परशाला बोलव. म्हाताऱ्यानं परशाला नीट समजून सांगितलं. पोरा, वऱ्हाड जास्तवर शांतता राखायची. हवालदारानं शिव्या दिल्या तरी गप्प बसायचं. मला माहित आहे दाद्या पाटील त्याला हुलीवरती घालणार हाय. असल्या फुसकाटाला कोण व घाबरतय? कोंबडं फासल्यागत फासून मारीन. बाळ्या आलाच. जवळ येऊन उभा राहिला. कोण काय म्हणलं? काय नाही. दाद्या पाटील एखाद्या वक्ती दारू पिऊन दंगा करल. ना, एकदा वाचलाय तो माझ्या तावडीतनं. त्याला भोसाकला व्हता म्या सासूरच्या पुलाजवळ दिस मावाळताना. काय म्हणतोयस काय? हा, तो वळकून हाय मला. त्या दिवशी हिरीवर आला तवा सुदेक मलाच उद्देशून सगळं बोलत होता. मी मोकळा हाय. हे असलं पान हाय रामपुरी. साबदिशी पान बाहेर आलं तसा म्हातारा टराकला. समजून घालत म्हणला, ठेव खिशात. माणसात उगी तमाशा नग. भादरा, माझ्या घरात वाघ असून मी बाहेर जंगल हुडाकतोय. परशाच्या पाठीशी राहा. वाटत होतं ते झालं नाही. दादा पाटील काय आला नाही. मपा हवालदार पण पसार झाला होता. वराड टरकात बसलं तशी आलीच पदी पळत. म्हाताऱ्याच्या गळ्यात पडून लागली रडायला. अगं रडत्यास कशाला? खुळे, आत्याच्या घरी जाताना कुणी रडतं का? गप, रडू नगस. मजेत राहा. आता परशा हाय, अनिता हाय. काय काळजी करायची नाही. मस्त पैकी राहायचं. 16व्याला तुला न्यायला मी येतो. जा, डोळं पूज जा. बाबासनी सांभाळा. त्याची नग ग काळजी करूस. यमाचं बारसं जेवलाय त्यो. जा, बस गाडीत. अगं काशे, पाठ राखीन म्हणून कुणाला पाठवतीयास? मीच जात्या. जा, निदान 8-15 दिवस निवांत झोप तरी लागल आम्हाला. रडता रडता पदी सुद्धा हसली. पाया पडून गाडीत जाऊन बसली. पाटलानं परशाला गिन्नी मागितली नाही. लगीन टेचात पार पडलं. 4 दिवसानं परशाच म्हणला, मामा, सारं लग्न तुम्ही वडून काढलं. एक पैसा सुद्धा मला मागितला नाही. पण माझं कर्तव्य मला करायला पाहिजे. बोला, झालेला खर्च मला सांगा. पोरार कसला खर्च घेऊन बसलायस लेका?
माझ्या पडत्या काळात तुम्हाला 5,000 दिलंस, आता चढत्या काळात मी 25,000 खर्च केलं तरी बिघडलं कुठं र? चांगल्या मुहूर्तावरती लगीन लागलंय पोरा. वर बघ, आभाळामध्ये ढग जमायला लागल्या ती. लोक म्हणत्या ती लगीन तिथं इगीन, पण नाही. एवढा तुझा बाप दारुडा पण त्या दिवशी तोंड लपून बसला होता गुबडागत. खऱ्या पुढं यायला वाईट कवा बी घाबरतय. तुम्ही म्हणता ते खरं हाय. दगडू अण्णाचं, दादा पाटलाचं तुमच्याशी वैर असलं तरी आम्ही काय केलंय त्याचं? अरे येड्या, अंधार का दिव्या पुढे येतो का? मांत्रिक बघून भूत पळावं तसा पळून जातो या. दगडू अण्णाच्या हिरीला लागलं का व्ह पाणी? कसं लागल बाबा? चालती वाट तुम्ही बंद कराल, देवाला कसं बघवल ते? एक दिसाड फुटत्या ती सुरांग. बर, चल तेवढं सामान पुचवू घरोघरी. तुम्ही नुसती नावं सांगा, आम्ही पुचवतो. काय हाय का घोट? तर जिन आणल्या की जिन. काय कळतंय त्यातला आम्हाला? पिऊन तरी बघा, मग कळतंय सगळं. आत्तरावाणी वास रेंगाळतोय तोंडामध्ये. कंत्राटदारानं मांड उलगाडला. एका दिवसात ज्याचं सामान त्याला पोचिवलं. हुत्या नव्हत्या तेवढ्या उधाऱ्या भागिवल्या. ना, आज आमच्या घरी कोंबडं करतो आणि त्याची बिर्याणी तरी खाऊन बघा. 8 दिवस नाकात वास राहील तुमच्या. 11 वाजस्तवर आटपा आणि जेवून झोपायला जाऊया रानात मग. वय नाहीतर डबं भरून नेऊ रानात. तसं करू. आंब्याच्या झाडाखाली दोघांची पार्टी रंगली. मस्त वासाची गोड दारू पहिल्यांदाच पाटील पेलं. म्हातारं मन हराकलं. एकमेकाचं कौतिक करत दोघं जेवली. 4 वाजायच्या टिपणाला उठली, आपल्या हिरीवरती आली. बागायताचं कौतुक करत हातपाय धुतलं. मामा, दगडू अण्णानं कुठेशी हिर खांदल्या? ती काय वर हाय तकडं? कुठं? त्या झाडीच्या पलीकडं. आमच्या जुन्या हिरीच्या बगाडावनं दिसतंय सगळं. चल जाऊ तिकडं. उगी त्याच्या हद्दीत जाऊन भांडणं नकती. ऊस खात खात दोघं जुन्या हिरीवर आली. धावेवर बसली. तिथनं 500 फुटावर काम चाललेलं. 5-25 माणसं राबत असल्याली. एकाएकी दगडू अण्णा हिरीतनं वर आला. पळा पळा, लांब पळा, सुरुंग लावलाय. माणसं पळाल्याने लांब जाऊन उभा राहिली. एकाएकी दाद्या पाटील झाडकांडातनं आला. पिऊनच आला होता मधल्या वाटनं. दगडू अण्णा, दगडू अण्णा, मोहर येऊ नका, सुरुंग लावलाय. दगडू अण्णा वराडला तरी दाद्या आलाच पुढं. मी कुणाच्या बापाला भेट नाही. दाद्या सरळ हिरीकडे निघाला. माणसं वरडायला लागली तरी थांबतोय तरी कुठं? वलपाटत गेला हिरीवर. दगडूला राहवना, पळाला त्याला वाचवायला. धडाम धाड. सुरुंग कडाडला. एका पाठोपाठ 7 सुरुंग. दगडांचा प्रचंड धुवा वर झेपावला. अजस्त्र दगड दादा पाटलाच्या टाळक्यात पडली. गुरासारखा तो आराडला. दगडू अण्णाच्या तोंडावर ताडकन तोड आदळली. कवटीचं भकलं झालं. शेवटचा सुरुंग दणाणला तेव्हा दोघांच्या उरावर दगडांचा खचच्या खच पडला होता. काम करणारी माणसं भांबावली होती. कुणालाच काय करावं ते सुचत नव्हतं. सुदाम पाटलाने डोळे झाकले. शत्रूचा झालेला भयानक शेवट पाहून तो हळहळला. परशा म्हणला, मामा, चला त्यासनी दगडाखालनं तरी काढूया. नको, आपल्या वाईट कर्तुकीनं मेले ते. चल घरी, पेलोय आपण. तिथं गेलो तर पोलीस आपल्यालाच अडकवतील. ते बी खरंच म्हणा. चला चला मामा. थेंब कसला पडला? कुठाय? ही काय? हा, लेका माझ्या बी अंगावर पडला की. वर बघ, आभाळ आलं. 2 वर्षाचा दुष्काळ हटतोय लेका आता. लेका पाप वाढलं, सर्गाला गेलं. आता पावसाला र काय तोटा? तसंच झालं. ढग गडगडले, विजाला काकल्या. गार वारा मावळतीकडून सणाणत आला. मनगटागत पावसाच्या धारा सणाणत आल्या. दगडाखाली रुतलेली ती प्रेत उताणी होऊन पाऊस झेलू लागली. 2 तासात सारं पाणी पाणी झालं. माणसं आता 2 जीवाचं मरण विसरली होती. पडणारं पावसाचं रक्ताळलेलं पाणी पाडलेल्या डबऱ्यात घुसत होतं. पाटलाचा हिरवा गार मळा आभाळाला हसत होता. जागा झालेला पाऊस फुगडी घेत खाली कोसळत होता. तापलेली माती आता शांत झाली होती.